पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कमध्ये श्रीधर पहिला बॉल. समोरच्या बाजूला काही वाहन आहेत, गाडीची लाईट तुम्ही ऑन असेल तर ती कृपया करून बंद करा. कृपा करून त्या ठिकाणी काही वाहन आहेत त्यांची लाईट्स आपण बंद करा. फालुदावाला फालुदा सेंटर. सामन्याकडे आपण बघतो आहोत. ओमकार पाटील आणि त्याच्या साथीला सूरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. या दोन्ही फलंदाजांनी खोऱ्याने धावा सातत्याने गोळा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. शिवशक्ती खारघर संघ आज मात्र शक्ती आणि युक्तीपणाला इथे लावताना पाहायला मिळेल. पहिला बॉल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू डाव्या यष्टीवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्हाईट बॉल. तुषारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून अर्थात दिनेशजी केणी यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती अवांतर धाव आली. यावेळेचा बॉल कट केला, स्लाइस केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर इनफिल्डला भेदत असताना येतो चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. पॉइंट आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर शॉर्ट थर्डमॅन 30th सर्कल मध्ये आहे आणि त्याच्या आधी मधोमध चेंडूला सरळ धाडला सीमारेषेच्या बाहेर. गली आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉइंट तैनात करण्यात आलाय. कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आहे. वाईडिस लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. मिड ऑन आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. डीप मिड विकेट तैनात करण्यात आलाय. लेफ्ट हँडर बॅटरसाठी ही व्हीव रचना घेऊन गोलंदाजी श्रीधर केणी करत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल. फुलर लेनचा अगदी पायाच्या मधोमध टाकला. तो क्रशर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. या गोलंदाजाकडे ही सातत्य राखण्याची क्षमता चांगली पाहायला मिळाली. कंटिन्युएशन त्याच्याकडे फारसं चांगलं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर काही चेंडू ठेवतो, काही आतमध्ये आणतो, काही फुलर लेनचे, काही शॉर्ट ऑफ द लेन, काही गुड लेन स्पॉट वरून रायझिंग डिलिव्हरी आणि सरप्राइझिंग चेंडू टाकण्यामध्ये तो तितकासा यशस्वी राहतो. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. रनिंग बिटवीन विकेट चांगली आहे दोन्ही फलंदाजांचं. संगम मताने ही रन्स कंप्लीट करण्यात आले. कॉलिंग ताळमेळ हे देखील चांगलं जुळवत असताना पाहायला मिळतात. धावफलकावरती 6 बनलेले आपण पाहत आहोत. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. श्रीधर एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने याही सामन्यामध्ये राखणं गरजेचं राहील, कारण या मॅच मध्ये स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. सरळ बॅटने फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मागील बॉलवरती एक सिंगल आली. हा बॉल पुढ्यात टाकला. डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने केला होता. ओव्हर दी बॉलर हेड आणि साइड स्क्रीनच्या अगदी समोर मारलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला सुरेश पाटीलने. पुढचा चेंडू. यावेळेला फुलर लेनला कव्हरला शोधलंय. हातामध्ये सहज साधा सोपा झेल दिलाय. धक्का क्रमांक पहिला. सूरज पाटील आजच्या दिवसातला पहिला बॅटर होता ज्याने 3 बॉल 3 षटकार ठोकले होते आणि तो इथे होतोय बाद. संदीप पाटीलने एक चांगला झेल टिपलेला पाहायला मिळाला होता. त्याला तैनात करण्यात आला होता. थोडासा वाईट पाहायला मिळाला. कव्हरचा क्षेत्ररक्षक जेन्युइनली आपण पाहिला तर पाठीमागे उभा राहतो. त्याला वरती बोलावलं होतं, जवळ उभा होता तो. हा ट्रॅप होता आणि या ट्रॅप मध्ये इथे मात्र अलगदरित्या फलंदाज अडकलाय. प्री प्लॅनने तो गोलंदाजी करतोय. कम्प्युटराइज गोलंदाजी म्हणता येईल. गोलंदाजीला अनुसरून क्षेत्ररक्षणाला अनुसरून तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय.
सातत्य चांगलं आहे याही षटकामध्ये. फलकावरती 10. हरेश बाबूराव केणी साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या संघासाठी अर्थात पेठाली संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली संघ खेळतोय. आणखीन एक चेंडू चांगल्या ठाठणीचा इथे पाहायला मिळाला. हा चेंडू जो मात्र अवांतर स्वरूपाची एकेरी धाव देऊन जाईल. स्कोर कार्ड वरती 11 आहेत. 11ला 1. नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत. थोड्याच वेळापूर्वी गर्दीचे विक्रम मोडीस काढले होते या स्पर्धेने, कारण बाग 11 तळोजा संघ खेळत होता. हाऊसफुल अशी गर्दी, जिथे तिथे नजर जाते तिथे प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा एकदा दिशाहीन राहिला. लेंथ अँड लाईन मध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये आपली लेंथ अँड लाईन गमावून बसलाय गोलंदाज श्रीकांत. अभांतर धाव येते. विश्वास पाटील संघाचा गेले अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ते मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. पुढचा बॉल यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर. इथे मात्र चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. कधी उजव्या यष्टीच्या बाहेर, कधी डाव्या यष्टीच्या बाहेर. चेंडू अवांतर झालेत. 3 चेंडू लगातारचे बाईट हाताळण्यात आलेले आहेत. जिथे मात्र पहिला गोलंदाज म्हणता येईल या स्पर्धेतला ज्याने सलगचे 3 चेंडू अवांतर स्वरूपाचे हाताळलेले आहेत. 13ला 1. गुलशनजी पाटील आमच्यापर्यंत ही माहिती देत असताना आपण पाहत किरवली गावाला बिलॉंग करतात. यावेळेचा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. धावा मिळतात. एकंदरीत 2 दुहेरी धावा इथून कंप्लीट करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 15 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर शिवशक्ती कारगर. 15ला 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. आघाडीची जोडी फोडण्यामध्ये यशस्वी राहिला श्रीकांत केणी. त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर सूरज मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये होता. तो खरं तर मोठी फटकेबाजीसाठी तो जाणला जातो. विस्फोटक, निडर आणि झंझावाती खेळ करण्यासाठी बेदरकार फटक्यांसाठी जाणला जाणारा फलंदाज हा आक्रमकतेनेच धारण फटकेबाजी करत असतो आघाडीला आल्यानंतर. परंतु त्या भूमिकेला तेवढा तितकासा न्याय देता आला नाही. याच कारणास्तव तो बाद झाला. फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 15 बंडलात पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा चांगल्या आहेत, परंतु धावगतीला मेंटेन करण्यासाठी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. जिथे गोलंदाजी मार्क मध्ये इन्व्हाइट करण्यात येत असताना प्रथमेश केणीला आपण पाहत आहोत. प्रथमेश केणी या मैदानावरती सातत्याने सराव करताना किंवा वेगवान गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. लेदरचा चांगला अनुभव याही खेळाडूकडे आहे. अगदी त्याच कारणास्तव आपण त्याला पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये इन्व्हाइट करण्यात आलाय. या मैदानाचा भौगोलिक आराखडा त्याला चांगल्या रीतीने खडानखडा चांगल्या रीतीने माहिती आहे. या खेळपट्टीवरती सातत्याने चांगले धडे गिरवलेत त्याने. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. पडल्यानंतर अवांतररित्या एकेरी धाव देऊन जाईल. एकंदरीत एक बाब निदर्शनास सातत्याने येते की प्रथमेश केणीचा एंड बदलण्यात आलेला नाही आहे. कर्णधार त्याचा एंड बदलत असताना पाहायला मिळाला नाही. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. यस बॉलिंग टीमने DRS घेतलाय, जो मात्र व्हाईट बॉल साठी चॅलेंज करण्यात येतं अंपायरच्या डिसिजन साठी. एक डीप मिड विकेट लेफ्ट हँडर बॅटरला एक एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला. व्हाईट बॉल साठी चॅलेंज शहानिशा करण्यात येईल. हा व्हाईट बॉल आहे की नाही फिल्डिंग टीमने इथे चॅलेंज केलंय. लेफ्ट हँडर बॅटर साठी पॉइंट आहे, जिथे मात्र गली तैनात करण्यात आली आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट 5 लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉर्ट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. डीप मिड विकेट तैनात करण्यात आला. चांगल्या दर्जाची रणनीती इथे क्लिअर आहे की फुलर लेनचे बॉल, काही चेंडू हाफ ट्रॅकरी पाहायला मिळतील. उजव्या यष्टीच्याच बाहेर गोलंदाजी होईल. फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी अर्थात डॉट बॉल आलाय. हा निर्णय पंचांना मागे घ्यावा लागणार आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता. बॅटरच्या रीच मध्ये होता, त्याने फ्रंट फूट पुढे आणलं, उजव्या यष्टीच्या बाहेर निघाला होता. शपल होऊन कट करण्याचा प्रयत्न, चांगला निर्णय तिसऱ्या पंचांचा म्हणता येईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आहे, मिड विकेट होता ओंकार पाटील साठी. एकेरी धाव आली आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलकावरती आता 16 बनलेले आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 प्रथमेश केणी भरधाव वेगाने गोलंदाजी करतोय. पहा कॉम्प्रोमाइज त्याने टप्प्याशी केलं, परंतु वेगाशी नाही.
वेगाने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. फास्ट अँड फ्युरियस त्याचे चेंडू पडल्यानंतर काही उसळी घेत आहेत, काही भस करून आतमध्ये येतात आणि चक्रावणारी अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे सातत्य त्याचंही पाहायला मिळालंय. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय. लेदर बॉलचा चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. हा फ्रॅकर यावेळेला वेगाचा बॉल, वेगाचं प्रत्युत्तर वेगाने देण्याचा प्रयत्न केला. बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाऊन. आणखी एक फलंदाज, 16ला दुसरा धक्का. होता पनिश करायचा होता शरीराला, किंवा स्वतःला वेगळं करू शकले नाही. बॅटच्या वरच्या भागाला हा बॉल लागला, याचंच कारण तितकंसं एलिव्हेशन देखील मिळू शकलं नाही. फलंदाज बाद झालाय. 5 चेंडू 6 वरती ओंकार पाटील बॅटिंग करतोय. नवीन बॅटर मैदानावरती वैभव म्हात्रे दाखवत असताना पाहायला मिळतोय. प्रथमेश केणीला यश मिळालंय. 3 चेंडू हाताळलेत, 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. केवळ सिंगल त्याच्या अगेन्स्ट 1 रन येत असताना पाहायला मिळाली होती. पिठाली संघ सध्याच्या घडीला आपण पाहिला ना तर गोलंदाजीचा कत्तलखाना म्हणता येईल या संघाकडे. अजूनही अक्षयचंही षटक येणं बाकी आहे. फिरकीपट्टू त्याच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये मागील मॅच मध्ये थया थया नाचवलं होतं फलंदाजानं. उजव्या अशीच्या बाहेर गॅप शोधलाय. यावेळेला देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिला बॉल फेस करत असताना ठोकला वैभव म्हात्रेने चौकार. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध गॅप शोधण्याचा ऍपच डाउनलोड केलाय की काय त्याने. पहिल्याच बॉल वरती इथे गॅप शोधला, चौका ठोकला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आणि त्याचा फायदा उचलला. चौकार येत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 20 बनली आहे. 2 फलंदाज बाद. दुसरं षटक प्रगती पदावरती आहे. अशा रीतीने जर का धावा गोळा करण्यात आल्या तर एक फायटिंग टोटल म्हणता येईल. सध्याची परिस्थिती पाहता, ऍटमॉस्फिअर पाहता, क्लायमेट पाहता या धावा पुरेशा बनतील. कारण 50 ते 55 धावा ही मैदानावरती डिफेंड केल्या जातात. यावेळेला बाची लिडिंग एज, नशिबाची साथ, मी दिल धावा 4 आला. दिल मांगे मोर, रन्स मिळाला त्या 4. चौकार. संघाला आवश्यकता होती धावांची आणि त्या येऊ लागल्यात. बॅटची लिडिंग एज, बॅकफुटला गेला होता फलंदाज. ऍक्शन रिप्ले पहा, पाठीमागे गेला, नशिबाची साथ मिळाली. यष्टिरक्षकाला अगदी बीट करून चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर दाखल झाला. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 24ला 2 फलंदाज बाद. मॅच मध्ये कमबॅक बॅटिंग करत असताना शिवशक्ती खारघर संघाचं इथे पाहायला मिळत आहे. याही संघाकडे सातत्याने चांगले फलंदाज पाहायला मिळाले. काही अंशी का होईना थांबला प्रथमेश. काहीतरी विपरीत घडू नये याकरता थांबणंही गरजेचं राहतं. बॉल डिलिव्हर करण्याच्या आधी तो थांबला. फलंदाजाचे मनसुबे ओळखायचे होते, किंवा त्याचा माइंडसेट रीड करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. कमकुवत आणि ताकदवान दुवे फलंदाजाचे ज्या वेळेला आपल्याला ज्ञात होतात ना त्याच वेळेला आपण विकेट प्राप्त करतो. यावेळेचा बॉल इनसाइड आउट. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बुलंदी, पॉवरफुल, आसमानी सुलतानी टोला षटकार. षटकार आलाय. चांगली फटकेबाजी वैभव म्हात्रेच्या माध्यमातून म्हणता येईल. गोलंदाजी तिखट मारा चालू होता. बिकट परिस्थिती होती आणि या बिकट परिस्थितीमध्ये हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. षटकार आला. संघाची धावसंख्या 30. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 15. दोन्ही षटकामध्ये 1-1 खेळाडू गमावलाय संघाने. परंतु शिवशक्ती खारघर संघ शेवटच्या षटकापर्यंत हार मानायला काही खेळाडू तयार नसतात. चांगला खेळ म्हणता येईल. 5 बॉल 6 वरती ओंकार नॉट आउट बॅटिंग करतोय. 3 बॉल 14 वरती वैभव म्हात्रेला आपण पाहतो तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. आक्रमकता धारण करून तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलकावरती धावा बांधला. 30. 2 फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये फेरबदल. अगदी दुसरं षटक हाताळण्यासाठी, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येत आहे ते श्रीधर केणीला. पहिल्या षटकामध्ये 15 खर्च केला, विकेट प्राप्त केली होती त्याने. या षटकामध्ये कशा रीतीची गोलंदाजी राहते हेही पाहणं सर्वाधिकपणे औचित्याचं राहील.
धावा रोखण्यासाठी तो दांडला जातो, परंतु ते त्याला करता आलेलं नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी सूरजच्या बॅटमधून एक चौकार आला, ओंकारच्या बॅटमधून एक चौकारच असताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अवांतर धावा जास्तीच्या खर्च करण्यात आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. 4 चेंडू अवांतर स्वरूपाचे आले होते. धावफलकावरती एकंदरीत 30 बनल्यात. 15चा करंट रन रेट आहे. महत्वाची बाब राहील की या करंट रन रेटला मेंटेन ठेवणं. यावेळेला सॉफ्ट हँडने ऑन साईडला केला. ठाऊक आहे ओंकार पाटीलला नॉन स्ट्रायकर एंडवरती असणारा बॅटर चांगली बॅटिंग करतोय आणि वैभव मात्रेला स्ट्राईक एंडवरती आणणं हेच संघाच्या हितात राहणार आहे. एक स्लीपिंग पार्टनरची भूमिका तुम्हाला अदा करावी लागेल. नॉन स्ट्रायकर एंडवरती एक सिंगल घेतल्यानंतर ओंकार नॉन स्ट्राईक एंडवरती जातो. याचं कारण 6 बॉल 7 वरती तो नॉट आउट केला होता. 3 बॉल 14 वरती वैभव मात्रे बॅटिंग करतोय. त्याचा थाटच निराळा आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याची काही रॉयल्स एंट्री पाहायला मिळाली. कट केला, तिथे चौका ठोकला. मोठे फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तदनंतर जणू का हायलाइट्सच चालू आहे सामन्याचे असं वाटलं होतं एका क्षणाला. चेंडू इथे बदली करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. आयोजकांच्या माध्यमातून या गोष्टीकडे आवर्जून कल पाहायला मिळतो ना की बॉल जर का तुम्हाला बदली कोणत्याही क्षणाला करायचा आहे तर तुम्ही करू शकता. पुढचा चेंडू श्रीधरचा हा बॉल ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. सिंगल आली, चांगल्या दर्जाची फेक, धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. 32 बनल्यात. पहिल्या 2 मध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. श्रीधर घेणी चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये म्हणता येईल. मागील षटकामध्ये सुरुवात चांगली केली होती त्याने, परंतु या षटकामध्ये जिथे धावा थांबवणं गरजेचं आहे, विकेट की फॅक्टर राहणार आहे आणि ते मिळवण्याच्या त्या शोधामध्ये हा खेळाडू पाहायला मिळतोय. मोठा डब्ल्यू ज्याला शोधायचा आहे. इथून गोव्यापर्यंत जाण्याची आवश्यकता नाही. इथून इनामपुरीमध्ये तो विकेट मिळू शकतो. मोठा डब्ल्यू त्याला मिळू शकतो. 32ला 2. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली होती. अपेक्षापेक्षा खाली राहिला बॉल. ओंकार पाटीलचं या मॅच मध्ये कुठे ना कुठेतरी फॉर्म्स तो झगडत असताना पाहायला मिळतोय. कारण 7 बॉलमध्ये 7 धावा हा 100चा स्ट्राईक रेट जिथे मॉडर्न डे क्रिकेटमध्ये शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये हा संघासाठी आणि किंबहुना अगदी त्याच वेळेला आपल्या स्वतःसाठी तितकासा शोभनीय राहत नाही. धावा त्याला गोळा कराव्या लागतील. त्याचा नॅचरल खेळ अटॅकिंग इंटेंट तो बॅटिंग करतो. उजव्या अशीच्या बाहेर कट केला. आउटफील्ड फास्ट रन मिळतील 4. ओंकार पाटीलच्या बॅटमधून फायनली कोंडी फोडली आहे त्याने. ठोकला चौकार. बेचाळीस बनल्या. 2 फलंदाज बाद. मॅच ऑन, गेम ऑन. सामन्यामध्ये पलटवार. ओंकार पाटील सुरुवातीला अगदी ध्यानास्थ बसलेल्या साधू प्रमाणे तो बॅटिंग करत होता आणि आता मात्र या वातावरणालाच अशांत करू लागलाय. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत. संघाची धावसंख्या 42 बनले. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 14.82चा करंट रन रेट तुम्ही पाहताय. पेटाली संघाला आता विचार करण्यास भाग पडलाय. कोण रोखणार हे वादळ. मैदानाच्या आतमध्ये ओंकार पाटील नावाचं घोंगावतंय. दोन्ही फलंदाज आता रंगात आलेत आणि ढंगातही आलेत. फलकावरती 42ला 2. लोअर फुलटोज आडव्या बॅटने बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ऑन साइडला स्लॉक स्वीप वरती शेवटच्या बॉलवरती येत असताना पाहायला मिळतोय हा चौकार. 46 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 46ला 2 फलंदाज. ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुलटोज होता. ही नामी संधी होती आणि ही अपॉर्च्युनिटी मिस केली नाही. ती ओंकार पाटीलने चौकार आला त्याच्या बॅटमधून. 46ला 2 बाद झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या. तिसरं षटक हे खर्चिक साबित राहिला. 16 धावा या षटकामध्ये आला. विकेटचा रकाडा या षटकामध्ये भरला नाही श्रीधरने.
आणि याचंच कारण धावा बनल्यात आणि पार्टनरशिप बिल्ड होते. 10 बॉल 21 वरती ओमकार पाटील नॉट आउट बॅटिंग करतोय. 4 बॉल 15 वरती वैभव मात्रेला आपण पाहतोय. 46 ला 2 फलंदाज बाद. चर्चा याच गोष्टीची होत असेल की आता पुढे इंटेन्शन आक्रमकतेचेच दाखवायला लागणार आहेत. 46 संघ सुस्थितीमध्ये. हे व्यासपीठ तुम्ही पाहत आहात. अगदी या व्यासपीठावरती तुषारजी पाटील साहेब युवा नेतृत्व, त्याच वेळेला प्रवीणजी म्हात्रे साहेब यांना देखील तुम्ही पाहता. अंगत पाटील याच गोष्टीची चर्चा करत असताना पाहायला मिळतोय. प्रवीणजी पाटील साहेब, अंगदजी पाटील, तुषारजी पाटील यांना तुम्ही एकाच फ्रेम मध्ये पाहताय चर्चा करत असताना अगदी या स्पर्धेच्या बाबतीची. कारण ऑल इज वेल असं आयोजन आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरुवात झाली या स्पर्धेला 14 डिसेंबरला, 20 डिसेंबरला या स्पर्धेचा शेवट आहे. धावे एसटीवरती होता. ऑन साईडला टर्न केलं होतं. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. प्रवीणजी पाटील साहेब म्हटल्यानंतर प्रवीण 11 या नावाने गेले अनेक वर्ष रतनबुवा स्मृती चषकामध्ये या संघाला आपण खेळताना पाहायला मिळालं होतं. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये प्रवीण स्पोर्ट्स खारघर या नावाने संघ खेळतो. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय, उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला. उंचीचे रन्स नाही मिळत, लांबीचे मिळतात. क्षेत्ररक्षकाकडे झेल टिपलाय. धक्का. आणखीन एक फलंदाज क्रमांक 3 वैभव म्हात्रे बाद. एक चांगला झेल इथे टिपण्यात आला. अतुल म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. 75 धावा बनवू शकतील 14.84 धावगतीने जर का धावा आल्या तर. एक चांगला झेल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, जिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते. कौशलने 3 कॅचेस पकडल्यात आणि तो स्क्वेअर लेगलाच उभा राहतो. मला आठवण होते मागील मॅच मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला, तदनंतर बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्याने झेल टिपले होते डीप मध्ये. आणि याही मॅच मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगलाच त्याने झेल टिपल्या आहेत. काही ग्रामीण स्तरावरच्या काही खेळाडूंची ना जागा फिक्सच आहेत. बॅटिंग असू द्यात, गोलंदाजी असू द्यात, किंवा क्षेत्ररक्षण. यावेळेचा बॉल आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच ऑफ. अतुल म्हात्रे होते, संघाचा कर्णधार होता त्या ठिकाणी. त्यांच्या हातामधून हा झेल सुटणं या फलंदाजाला वरदानच आहे. सहज साधा सोपा झेल इथे धडीला दान देण्यात आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे मात्र आपण 48 पाहतो. 3 फलंदाज बाद झाल्यात. नॉन स्ट्राईक एंडवरती सातत्याने ओमकार पाटील वाट पाहत होता, त्याला संधी मिळेल तो स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतं. परंतु अतुल म्हात्रे आल्या आल्या त्याला जीवदान मिळालंय. कितपत त्याचा तो फायदा उचलेल, किंवा जीवदान कितपत वरदान साबित होतात हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं आहे. डावखुऱ्याचा बॅटर या एंडने धावा खोऱ्याने गोळा करतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा बॉल वेगाने थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. चांगली गोलंदाजी ऋतिक केणी देखील करतोय. ओमकार पाटीलने कदाचित मागील मॅच मध्ये 2 चेंडू 2 षटकार ठोकलेले अनुजचे पाहायला मिळाले नाहीत कदाचित. कारण अनुजने डावखुऱ्याच्या बॅटरने मागील मॅच मध्ये 2 बॉल 2 षटकार लेफ्टीने मारले. लेफ्टी मिड विकेटला चांगले स्ट्रोक खेळतात या एंडनी. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल इथून मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. एकेरीच्या मदतीने 49 जिथे 49 बनला. 3 फलंदाज बाद. या षटकामध्ये धाबा थांबवल्यात. ऋतिक केणीने चांगली गोलंदाजी केली आहे. 3 धाबा केवळ खर्च केला. 1 फलंदाजाला बाद केलाय. या मॅच मध्ये जिथे 12 बॉल मध्ये 22 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय ओमकार पाटील. मागील मॅच मध्ये देखील चांगला खेळ त्याने साकारलेला पाहायला मिळाला होता. 49-3 कमबॅक या सामन्यामध्ये झालं. यावेळेला फटका फसलाय. पॉइंट डीप मध्ये ठेवण्यात आलाय. स्वीपर कव्हरलाय. पॉइंट नाही आहे याचंच कारण फायदा मिळाला. इथे जीवदान मिळतंय कारण क्षेत्ररक्षक तिथे नव्हताच उपलब्ध. एकेरीच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट होईल. शिवशक्ती खारघर संघाचा 50 धाबा फलकावरती. 3 फलंदाज बाद. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 60 चेंडू मध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. मोठी टोटल उभी करावी लागणार आहे. संघाला जर का एक सशक्त असं धावफलक उभं करता आलं तर मॅच मध्ये फायटिंग टोटल निश्चितच म्हणता येऊ शकेल. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. अवांतर धाव. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. कपिलजी पाडवे हा इशारा देत असताना आपण पाहत आहोत. अवांतर धाव. 6 अवांतर चेंडू आले. 6 बॉल वाईड आलेत. कुठे ना कुठेतरी विचार करण्यात भाग पडलाय. हा डगआउटचा खेमा तुम्ही पाहताय. बॅटिंग करणारा शिवशक्ती खारघर संघाचा चिंतेचं वातावरण आहे. तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत.
सॉफ्ट अँड हलक्या हाताने डिग आउट केलंय, क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने 52 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ संपला. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ 6. एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला तो ऋतिक केणीने चांगली गोलंदाजी केली. कारण या षटकामध्ये ज्या रीतीने धावा येत असताना आपण पाहिलं होतं ना, पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 16 आल्या. तिसरं षटक ही देखील खर्चिक राहिलं होतं. चौथ्या षटकामध्ये एका क्षणाला असं वाटलं होतं की मोठी टोटल पाहायला मिळेल, परंतु ऋतिकने या सामन्यामध्ये धावा थांबवल्या. स्कोर कार्ड वरती 52 आहेत. 3 फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सुपूर्द करण्यात आले. लेफ्ट हँडर बॅटर असल्या कारणास्तव अक्षयला इन्व्हाइट करण्यात आलं नव्हतं. ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, तो 68 राहू शकतो, तो चांगले स्ट्रोक खेळू शकतो, खोऱ्याने धावा गोळा करू शकतो, इतकी क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्या कारणास्तव अक्षयला इन्व्हाइट करण्यात आला नाही. परंतु फायनली हे शेवटचे षटक हाताळण्यासाठी अक्षय केणी आलाय. प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय, चहूबाजूला प्रेक्षक वर्गाची गर्दी, अगदी चहूबाजूला रेलिंगच्या समीप उभे असणारा प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. मागील मॅच मध्ये अक्षयने 3 विकेट देखील मिळवल्या होत्या आणि केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. प्रेक्षक वर्गाला इथे दाखवत देत असताना पाहायला मिळालं होतं tenniscricket.in च्या माध्यमातून. फलकावरती 52, 3 फलंदाज बाद, 65 धावा बनतील. मागील षटकापर्यंत आपण पाहिलं होतं ज्या वेळेला एका क्षणाला 75 ते 78 धावापर्यंत मजल मारेल, एका क्षणाला असं वाटत होतं. कमबॅक झालाय. 13च्या करंट रन रेटने धावा येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती हे बॅटल रंजकतावर राहणार आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. यावेळेला ऑन साइडला पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट पॅरलल, हा येतोय चौकार. 56 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती जणू काही एन्काउंटरच केलाय. ऑन साइडला जागा बनवली, रूम बनवला, स्वतःला ऍडजस्ट केलं. वेळ इतका होता ना या फलंदाजाकडे हा फटका खेळण्यासाठी की त्याने लिहिले या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. 14 बॉल 27 वरती नॉट आउट. ओमकार पाटील बॅटिंग करतात. 56ला 3. हे षटक महत्वाचं राहील. टार्गेट सेट करणारा, आव्हान देणारा आणि त्याच वेळेला महत्वाचं राहणार आहे ते पेठारीच्या बाजूने देखील, कारण पहिल्या 4 षटकामध्ये धावा रोखण्यामध्ये ते यशस्वी झालेत. शेवटच्या षटकामध्ये धावा किती बहाल करण्यात येतात. अक्षय पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेला ऑन साइडला केलाय. जितका उंच तितकाच लांब, ताकदीचा प्रचंड वापर, आकाशाला गवसणी घालत उत्तुंग षटकार. बासष्टला 3 षटकार चौकार पहिल्या 2 बॉलवरती येत असताना पाहायला मिळालेत. उर्वरित 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. ओमकार चांगलाच खेळ करतोय, त्याचा थाटच निराळा आहे, पॉवरफुल बॅटिंग करतोय. 15 बॉलमध्ये 33 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. अक्षयचा पुढचा बॉल, आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लिलया षटकार ठोकलाय ओमकार पाटीलने. पाटलाची पाटील साईज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खिलवाड करतो तो गोलंदाजाशी, उजव्या रेषेच्या बाहेर निघाला आणि तदनंतर चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. वेट ऑन वॉटची पॉलिसीज अपनावली त्याने. वाट पाहतोय, क्रीजचा चांगला वापर करतोय, हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं पाहायला मिळत आहे. एकाच फ्रेम मध्ये प्रवीजी पाटील, अंगजी पाटील आणि तुषारजी पाटील यांना तुम्ही पाहत आहात. खरं तर रामबाबा पाटील यांना देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना तुषारजी पाटील साहेब युवा नेतृत्व आणि यांच्या माध्यमातून ही वैयक्तिक पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेली पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला खोलातला वॉटर स्ट्रोक, आकाशाला आणि गगनाला गवसणी घालणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचे 3 बॉल आणि 3 उत्तुंग षटकार. 17 बॉल आणि 45 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. आजच्या दिवसातला आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का?
13वा फलंदाज आहे ज्याने 3 बॉलवरती 3 षटका ठोकलेत. अध्यक्ष रायगड समालोचक असोसिएशन संदीपजी पाटील सर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 17 चेंडू 45 धावा. ओमकार नॉट आउट. संघाची धावसंख्या 74. खोलातला बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय धाव घेण्यासाठी. इंटरेस्टेड नाहीये ओमकार. 18 चेंडू 45 वरती तो नॉट आउट आहे. शेवटच्या चेंडूचा खेळणं बाकी आहे. 74 बनल्यात. पूर्वार्धाचा खेळ शेवटाकडे निघालाय. एक चेंडू शेष आणि फटका विशेष येईल का? अर्धा षटक कंप्लीट होईल का? शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. ट्रॅप रचण्याचा प्रयत्न. कव्हर्सला आतमध्ये बोलावलाय. मिड विकेट पाठीमागे पाठवलाय आणि त्याच वेळेला लॉंग ऑफ लॉंग ऑन. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अफलातून खेळी इथे साकारली. ओमकारने अर्ध्या शतकापासून वंचित राहिला, परंतु बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. तिसरा फलंदाज या स्पर्धेतला अर्ध्या शतकापासून वंचित राहिला. त्याच्या बॅटमधून 19 चेंडू 45 धावा. 236 चा स्ट्राईक रेट. 4 षटकार आणि त्याच वेळेला 4 चौकार त्याने ठोकले. 236 चा स्ट्राईक रेट. 19 चेंडू 45 धावा. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आवाजामध्ये बदल करूयात. अगदी आमचे जवळचे मित्र आणि तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम असे समालोचक, IPL पासून ते अगदी प्रो कबड्डी, प्रो गोविंदा आणि महाराष्ट्रातील प्रो खो खो पासून अनेक स्पोर्ट्स सातत्याने एक स्पोर्ट्स कॉमेंटेटर म्हणून ज्यांना आपण पाहतो, या आपण कुणालजी दाते सर यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. आपण सध्या घडीला सत्यम डेव्हलपर्स ही फ्लेक्स पाहतो. हे ग्राफिक्स तुम्हाला पाहायला मिळतात. सत्यम डेव्हलपर्स आहे. धावफलकावरती धावा बांधल्या. त्या 73-74चा पाठलाग करायचा. न्यू लॉन्चिंग थोड्या दिवसामध्ये सत्यम डेव्हलपर्सच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. शॉपर स्टॉप काही दिवसामध्ये लॉन्च करण्यात येत असताना पाहायला मिळेल सत्यम डेव्हलपर्सच्या माध्यमातून. चौऱ्याहत्तर बनल्यात. 75चं टार्गेट आहे या सामन्यामध्ये. चला, तलावचा मजकूर संघ देखील रेडी राहायचा आहे. KPC ट्रॉफी आपण पाहतोय. या विभागाचे एक नाम ख्यातनाम अशी स्पर्धा. यानंतर 23 जानेवारीपासून ते 29 जानेवारीपर्यंत स्वर्गीय जीवा भोईर चषक पिंदर येथे स्पर्धा पाहायला मिळेल. 1.5 लाखाची स्पर्धा असेल. त्यानंतर 26 जानेवारीपासून एक मोठी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक किरवलीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या स्पर्धेमध्ये तब्बल 6 बाईक दिल्या जाणार आहेत. 1.5 लाखाचं पारितोषिक असेल. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक ओम नर्मदेश्वर किरवली च्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत. अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा 25 तारखेपासून 25 ते 28 आता पेठ येथे RCC पेठ संघाची एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. डेज फॉर्मॅट असेल. अशा अनेक स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू.
धन्यवाद जयेश भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. आणि आता सेकंड सत्राला सुरुवात होईल. टार्गेट आहे 75 धावांचं, 75 टू विन. आणि या 75च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली या टीमच्या समोर हे टार्गेट ठेवले. शिवशक्ती खारगर या टीमने 75 धावांचं. सलामीची जोडी मैदानामध्ये. चला सामना सुरुवात करून घ्या. लगेचच पंच कारण एक मॅच अजूनही कव्हर करायची आहे. याच्यानंतर वैकुंठवासी हब बाळाराम पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी डे नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट 14 तारखेला ही स्पर्धा सुरू झाली. आजची 4थी रात्र आहे. उद्या 5वी रात्र या स्पर्धेमध्ये असणार आहे. उद्या आणि परवा ही स्पर्धा पाहायला विसरू नका, कारण ग्रामीण गटातले दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. अजूनही आमच्या माता भगिनी या सामन्याचा आनंद घेतात. आपलं देखील सहर्ष स्वागत, सुस्वागतम. क्रिकेट हा जिव्हाळ्याचा विषय आहे प्रत्येकाच्या. त्याचमुळे क्रिकेटची स्पर्धा आणि त्यातल्या त्यात एक मोठी स्पर्धा या परिसरामध्ये संपन्न होते. केपीसी ट्रॉफी. पहिला डॉट बॉल ओमकार पाटील यांच्याकडून. ओमकार चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये आणि ओमकार आता गोलंदाजी देखील सज्ज आहे करत असताना. हा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. पंच सुनील पाटील यांचा इशारा येतोय एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 1. ओंकारने आरपीएल स्पर्धा गाजवली आहे. बेस्ट बॅटरचा किताब जिंकला होता आणि सध्या धावसंख्या 1 आहे. परंतु समोर संदीप आणि प्रथमेश. संदीपचा फटका समोर आहे. कॅच इटचा कॉल केला. मिडॉनला बीट करून बॉल सीमा रेषा पलीकडे येतोय. चौकार. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळते आणि सुरुवात धडाक्यात झाली आहे, कारण संदीप पाटीलने मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी केली होती. संदीप पाटील याच्याकडे क्षमता आहे मोठमोठे फटके सजवण्याची, धावा शोधण्याची, गॅप शोधण्याची आणि त्यातल्या त्यात पॉवर प्ले फोडण्याची. महत्वाची गोष्ट आहे पॉवर प्ले फोडावा लागेल. मागच्या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 14 धावांची खेळी संदीप पाटील यांनी साकारली होती. याही मॅच मध्ये सुरुवात झाली आहे. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, आउटची अपील केली आणि त्याच्या अगोदर संदीपने ती खेळाडू वृत्ती, ती इमानदारी इथे दाखवली आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्या इमानदारीला सलाम. आणि फलंदाज संदीप आता डगआउट मध्ये दिसेल. आउट. बॅटला जसा चाटून गेला बॉल, अपील करत होता, मग्न होता गोलंदाज, परंतु त्याच्या अगोदर संदीप चालत सुटला होता. ही खूप चांगली खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आहे आणि खेळाडू वृत्तीला नक्कीच सलाम आहे. असे खेळाडू ज्या वेळेला खेळतात, बॅटला लागल्या विकेट किपर म्हणा की कोणी झेल टिपला की ते लगेच चालत सुटतात डगआउटच्या दिशेने. चांगलं वाटतं त्यावेळेला त्यांच्याकडे पाहून. पण तो 75चा लक्ष्याचा पाठलाग करायचा. 70 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. तीन बॉलचा खेळ संपलाय. 27 बॉल मध्ये 70 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक केनी देखील एक आक्रमक बॅटर आहे, परंतु 15.5ची धावगती गाठावी लागणार आहे या मॅच मध्ये. आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक बॉलवर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर. पेठाली टीमला स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली हा संघ इन ऍक्शन आहे शिवशक्ती खारगरच्या विरुद्ध खेळत असताना. पुढचा बॉल ओमकार पाटीलचा. बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंटच्या डोकर बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेने. आल्या चौकाराने सुरुवात केली आहे ऋतिक केनीने. चांगला फलंदाज आहे ऋतिक केनी. विशेष म्हणजे अशा कंडिशन मध्ये तो आता फलंदाजीसाठी आलाय जिथे पहिला धक्का लवकर बसलाय. संदीप आउट झालाय, त्याच्यामुळे जो दबाव आहे तो झुगारून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. धावा झाल्या चौकाराच्या मदतीने 9. षटक क्रमांक पहिलं चालू असताना काय फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट ऑफ द नाईट. आणि हा बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 धावा कव्हर्सला उडवलाय. क्लासिकल शॉट आणि षटकार आलाय. त्या बॉलवर कदाचित ती अक्षरच उमटवली आहेत. CLASS क्लास. स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट ऑफ द नाईट.
बॅकफुटला जात असताना लेट कट केलं आणि तिथे तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं स्क्रीनवर त्याच्या बॅटमधून ती फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्यामुळे सध्या आपण जर पाहिलं तर एक महत्वाचा खेळाडू आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की ऋतिक केनी दमदार बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. 333चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आहे. ओव्हरची होती समाप्ती. पहिले षटक संपले. धावा झालेल्या आहेत 15. टीम पेठाली 11 या मॅच मध्ये आणि पहिल्या डावामध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होते. एक फलंदाज बाद झाला होता. त्याच्यामुळे जशाच तसं प्रत्युत्तर याला म्हटलं जातं टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से देना आणि ते इथे पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासमोर टार्गेट सेट झाल्यानंतर तुम्ही कसे खेळ करता. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. फास्ट खेळा खारघर टीम. कारण 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. रात्र वैऱ्याची असं म्हणतात आणि त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. 15 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पंधरा धावा. सेकंड ओव्हर मध्ये सिद्धांत सुरवडे गोलंदाजीसाठी. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये सिद्धांत आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 60 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. होऊ शकतात धावा. 15ची सरासरी गाठावी लागणार आहे. 24 बॉल आणि 60 धावा. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव्ह क्रिकेट अँड वॉर. प्रेमात, युद्धात आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. टेन्शन आहे डेगआउट मध्ये. त्याचं कारण आहे 15ची सरासरी. चांगला फटका. बैठक टोले झंग षटकार येईल. 6 धावा येत आहेत प्रथमेशच्या बॅट मधून. पहिला सिक्सर. टीमची धावसंख्या 21. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं की या सामन्यामध्ये जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावेच लागणार आहेत. 54 धावांची गरज आहे. 23 बॉल मध्ये डगआउट मगाशी शांत होता. आता कुठेतरी टाळ्या वाजतात. त्यांना माहिती आहे षटकाराचं महत्व काय आहे. कारण पहिल्या बॉलवर ज्या वेळेला षटकार येतो त्यावेळेला 15 धावांचा रिक्वायर रन रेट असतो. त्यावेळेला मात्र गोलंदाजांवर प्रेशर असतं. मग तो दबाव बनतो. लास्ट ओव्हर मध्ये पहिल्या डावामध्ये 22 धावा आल्या होत्या. हे विसरून चालणार नाहीये आणि त्यामुळे आता 54 धावांची गरज आहे. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रथमेशने मारला षटकार. चांगला बैठक शॉट. 21 धावा. एक फलंदाज बाद. टीम स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली हा संघ इन ऍक्शन. शिवशक्ती खारघरच्या विरुद्ध दुसऱ्या फेरीतला सामना इथे खेळवला जातोय. यानंतर गाथा लिहिली जाईल तळोजी मस्कूर यांची. या मॅच मधून विजेता संघ खेळेल त्यांच्या विरोधात. आणखीन एक फटका. परत एक वेळा मागचा पाय वाकवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये आणि आता जाळ्यामध्ये अडकवलाय. फलंदाज बाद. विकेट आली आहे. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल मिड विकेटला खेचलाय आणि तिथे एक चांगला झेल टिपलाय. रोहित होता डीप मध्ये परंतु एक मोठी चूक केली आहे. प्रथमेशने एक षटकार आला होता. दुसऱ्या बॉलवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न आणि आता टीव्ही अंपायरची मदत. आउट आहे. फलंदाज बाद. दुसरी विकेट इथे गमावली आहे. 21 धावांवर दुसरा धक्का बसतोय स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठालीला. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. 22 बॉल आणि 54 धावांची गरज आहे. या मैदानावर 18 बॉल मध्ये देखील या धावा झालेल्या आहेत. या मैदानावर काही होऊ शकतं. या मैदानावर टायमिंग जर तुम्ही चांगलं साधलं तर धावा येतात आणि आज आपण पाहतोय हळूहळू धोक्याचं सावट पाहायला मिळते. आज T20 मॅच देखील होती भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका परंतु ती फॉगमुळे रद्द करण्यात आली. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की सर्व काही घडते सध्या भारतामध्ये. थंडीची लाट येते. कधीही पाऊस पडतो. हो लखनौ मध्ये आज ती मॅच होती आणि ती कॅन्सल झाली फॉगमुळे धुक्यामुळे. फुलर लेनचा बॉल होता आणि ते मात्र पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वाईड बॉलला चॅलेंज करण्यात आलेला आहे खारघर टीम कडून.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटेन आणि हा ऍक्शन रिप्ले फेअर डिलिव्हरीचं कारण आहे आणि तेवढाच दर्जेदार विकेट किपिंग. पहा त्या लाईनच्या बरोबर आतमध्ये. लाईन बिलॉंग्स टू अंपायर असं म्हणतात ना ते याच्यासाठी. आणि इथे मात्र हा डॉट बॉल आहे. लिजेंड विश्वास पाटील एस त्यांच्या मागे टीमची धावसंख्या पुढे जाते. आता धावा वाढत आहेत. धावा झालेल्या आहेत 22. 53 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 21 बॉलचा खेळ शिल्लक आणि 21 बॉल मध्ये 53 धावा. 75च्या टार्गेटचा हा प्रवास राहिला आतापर्यंत. फिटाली संघ थोडासा बॅक फुटलाय. कमबॅक करावं लागेल. यावेळेला बॉल सुटलाय परंतु बॅटर गेलेला नाहीये बॉल पर्यंत. पाहूया पंच काय इशारा देत आहेत. डेड बॉल. चला अंपायर वरती आपण प्रेशर करू नका. आयोजक कमिटी नक्कीच निर्णय घेतील. प्रेक्षकांना सूचना आहे आपण जास्त भावनेमध्ये जाऊ नका. आम्हाला माहिती आहे तुमच्या भावना आम्ही जाणतोय. काही हरकत नाहीये. सामना चांगला आहे. कारण अजून एक सामना कव्हर करायचा आहे. याची नोंद घ्या. चला निर्णय असा आहे की बॉल रिलीज व्हायच्या अगोदरच ऍक्शन कंप्लीट व्हायच्या अगोदरच बॉल निसटलाय आणि त्याच्यामुळे डेड बॉल आहे. डेड बॉलचा निर्णय आलाय आणि हा पार्ट लाईव्ह टेलिकास्ट मध्ये सो डेड बॉलचा निर्णय. चला सामन्याला सुरुवात करूया. ओ परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल
चांगले यॉर्कर्स टाकलेत, वाईड यॉर्कर्स टाकलेत या ओव्हरमध्ये गोलंदाज सिद्धांत सुरवडेने सातत्याने यॉर्करवर भरोसा दाखवला या ओव्हरच्या दरम्यान. 20 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे. 20 बॉल 53 धावा. मॅच ऑन. कमबॅक चांगलं केलंय शिवशक्ती खारघरने या मॅच मध्ये. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठालीच्या विरुद्ध खेळत असताना 75चं टार्गेट सेट केलंय. टार्गेट मोठं आहे, ते मोठं होऊ लागले आता. चांगला फटका आहे, गॅप मध्ये चाललाय, 2 फिल्डरच्या मधून बॉल गॅप भेदून जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय कडकडीत चौकार, काकडी शॉट, 4 रन. मुंबईच्या मैदानी भाषेमध्ये 2 फिल्डरच्या मधून ज्यावेळेला बॉल जातो त्यावेळेला काकडी शॉट हा शब्द सातत्याने उद्गारला जातो लेदर बॉल क्रिकेटमध्ये. आणि हा चौकार आलाय फलंदाज परेश केरीच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या आहे चौकाराच्या मदतीने 26. अजूनही 49 धावांची गरज आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 बॉल आणि 49 धावा. या बॉलवर जर मोठा फटका आला तर पेठाली संघ कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. 49, 19 बॉल आणि 49 धावा हे समीकरण असणार आहे. परत एक वेळा बोलत तयार. परत एक वेळा ऑन साइडला खेळलाय. परत तीच गॅप शोधली. आता मात्र वेगाने गेलाय फिल्डर. ओमकारने बॉलला थांबवलंय. काय स्टॉप होता ओमकारचा. आणि अखेर 2 धावा आपल्या टीमसाठी, खारघर टीमसाठी त्यांनी थांबवल्यात. त्यामुळे टाळ्यांचा गजर करतायत खारघरचे प्रेक्षक. शिवशक्ती खारघर टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले पाठीराखे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठालीला 47 फ्रॉम 18. तर राज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे आमचे राज म्हात्रे यांच्या वतीने जय पाटील मैदानामध्ये आहे, फिल्डिंग करतोय. त्यांनी जर कॅच घेतली तर त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे राज म्हात्रे यांच्या वतीने. अठरा बॉल मध्ये आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 47 फ्रॉम 18 असे हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य जिथे या कडाक्याच्या थंडीमध्ये आनंद लुटला जातोय क्रिकेटच्या स्पर्धेचा. वैकुंठवासी हबप बाळाराम पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी इनामपुरी तुम्ही पाहताय. आणि आज महत्वाची रात्र या स्पर्धेची, 4थी रात्र. उद्या 5वी रात्र या स्पर्धेची सुरू होईल. उद्या देखील मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. पहिला बॉल थेट विकेट कीपरच्या हातात. डॉट. तिसरं षटक सध्या सुरू आहे. 28 धावा स्कोर बोर्डवर. 17 बॉल मध्ये 47 धावांची गरज. 17 बॉल आणि 47 रन. पेठाली 11च्या समोर हे टार्गेट. चांगला फटका. बॅट मधून जो साऊंड आलाय त्याच्यावर मोहरच लिहिली आहे. 6 धावा. षटकार आहे. कडक टायमिंग. ऋतिक केनीच्या बॅट मधून सिक्सर. उद्या देखील या स्पर्धेमध्ये तगड्या टीम खेळणार आहेत. जैनुमान कामोठे विरुद्ध KDH वाघिवलीवाडा. एका बाजूला बारक्या, दुसऱ्या बाजूला सूरज पाटीलचा खेळ पाहायला विसरू नका. वियान खाडेकर 11 मुरबी हा संघ. आणि त्या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल ओमकार पाटील आणि त्यांच्या विरुद्ध स्वागत बिझनेस पार्क आयशा 11 RCC पेठ सोयलचा संघ इन ऍक्शन असणार आहे. त्यानंतर कुणाल नाईकचा सिद्धिविनायक भिंगारी हा संघ. जैनुमान निळजे केतन पाटील याची टीम, नितेश पाटील याची टीम पाहायला विसरू नका. कानपोली संघ भन्नाट फॉर्म मध्ये. काय खेळ केला कानपोली टीमने. नांदगावच्या विरुद्ध त्यांची मॅच असणार आहे. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. उद्या देखील ही स्पर्धा पाहायला विसरू नका. ठीक 5:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 6 वाजता सामने सुरू केले जातील. लक्षात घ्या उद्या बरोबर वेळेमध्ये या. 16 बॉल मध्ये 40 धावांची गरज. मॅच ऑन. सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो. नेक्स्ट मॅच मध्ये संघ गाथा 11 तळोजे मजकूर खेळ. या मॅचच्या विजेत्या टीम बरोबर गगनचुंबी सिक्सर. सरळ उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागचा पाय वाकवत असताना घुटना टेक सिक्सर देख. 6 धावा ऋतिक केनीच्या बॅटमधून. आता येते मजा या मॅच मध्ये. आता दबाव येईल टीम शिवशक्ती खारघरवर, कारण या ओव्हर मध्ये 2 षटकार लगातार मारले ऋतिक केनीने. एक वाईट बॉल आला, तो दबाव बनतोय. आणि आता 15 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. मॅच ऑन. गेम इज ऑन.
म्हणजेच काय कमबॅक झालंय. कडक मॅच सध्या ऋतिक केनीच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 22 धावांचा तडाखेबंद खेळ सुरू झालाय. आता 3 खेळाडू एकमेकांच्या जवळ गेले. चर्चा होते या ओव्हरमध्ये ओमकार पाटीलचा खरपूस समाचार घेतलाय. तसं ओमकारने मागच्या बाजूला लॉंग लेगला चांगले फटके मारले होते. आता त्याच्या विरुद्ध स्क्वेअर लेगला टार्गेट केलं जात आहे. त्यालाच टार्गेट केलं जात आहे. त्याच्या विरुद्ध मोठे फटके येत आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. परत एक वेळा ओमकार तयार, ऋतिक तयार. ऋतिकचा फटका परत एक वेळा आडव्या बॅटने पुल केलाय. पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, डिलाइटफुल आहे आणि सक्सेसफुल आहे. बॉल सीमा पार चौकार. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 45. 45 14 बॉलमध्ये 30 धावांची गरज. 14 चेंडू आणि 30 धावा. मॅच मध्ये पलटवार सुरू झालाय. मॅच मध्ये सध्या तरी संघ पेठालीचा देखील कमबॅक करतोय. स्वर्गीय महादेव काका, विकास स्पोर्ट्स पेठाली. आणि सध्या चर्चा आहे ऋतिक केनीच्या बॅटिंगची. 7 बॉलमध्ये 26 धावांची खेळी. ग्लोव्स घालून मैदानामध्ये उतरलाय, परंतु सध्या दमदार बॅटिंग करत असताना स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे या टीमचा हा खेळाडू ऋतिक केनी. त्याच्या बॅटमधून खूपच सुंदर खेळ. बॅकफुटला जात असताना अप्पर कट करायचा होता. या वेळेला कमबॅक केलंय गोलंदाजाने असं म्हणायला हरकत नाहीये. सो व्हाईट बॉल चेक केला जाईल. यस, डोक्यावरून हा बॉल गेलाय का? खेळाडू कक्षामध्ये काही प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती तिथे बसू नका, कारण तो खेळाडू कक्ष आहे. तुम्ही इकडे या, भरपूर जागा आहे. चला या इकडे सगळेजण. धन्यवाद. कारण तिथे बसण्याची कोणालाच मुभा नाहीये. फेअर डिलिव्हरी 1 फॉर दी ओव्हर असं सांगण्यात आलंय. त्याच्यामुळे डॉट बॉल आलाय. 13 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये. 13 बॉल 30 रन हे समीकरण असणार आहे. ऋतिक केनी 8 बॉलमध्ये 26 धावांचा तडाखेबंद खेळ त्याने आतापर्यंत दाखवलाय. बॉटमहँडचा खूप चांगला वापर इथे केलाय. मिडॉनला खराब फिल्डिंग. डीप मध्ये फिल्डर येत आहे तोपर्यंत 1 धाव ऍड होईल. आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्वर्गीय महादेव काका, विकास स्पोर्ट्स पेठालीला शिवशक्ती खारघरच्या विरुद्ध खेळत असताना 12 बॉल 29 धावा. कंपॅरिझन जर तुम्ही केलं या दोन्ही टीमचं, तर या कंडिशन मध्ये दोन्ही टीम समान आहेत. त्यांच्याही 46 होत्या आणि पेठालीच्याही 46 आहेत. म्हणजे खारघरने 46 केल्या होत्या आणि पेठालीने देखील 46 धावा केल्यात. हा सामना चांगला रंगेल असं वाटतंय, कारण लास्ट ओव्हर मध्ये ज्या ओमकारने धावा केल्या होत्या अक्षय केनीच्या विरुद्ध, त्या 22 धावा त्या कुठेतरी महत्वपूर्ण ठरतील. इनामपुरी म्हटल्यानंतर ही मंडळी नेहमीच चर्चेमध्ये असतात. गजानन शेठ पाटील सध्या तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या स्क्रीनवर. जगन्नाथजी म्हात्रे साहेब तिथे उपस्थित आहेत. परशुराम पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत. तुषार पाटील यांचे पिताश्री आणि संपूर्ण पाटील कुटुंबाने त्यांचा मित्रपरिवार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कारण ज्येष्ठ आणि श्रेष्ठांच्या आशीर्वादाने कुठेतरी केपीसी ट्रॉफी पुढे चालली आहे. तुषार पाटील यांचं योगदान चांगलं आहे. मालिकावीरासाठी मारुती सुझुकी अल्टो कार, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी बाईक त्यांनी पुरस्कृत केली आहे. आणि युवा नेतृत्व आहे या परिसरातलं. तुषार पाटील यांच्या नावाची चर्चा आणि त्यांचा गवगवा सातत्याने होतोय. विश्वास पाटील आता गोलंदाजीसाठी. बरेच केनी आलेले आहेत फलंदाजीसाठी. आता
12 बॉल आणि धावा करायचे आहेत या मॅच मध्ये 29 12 बॉल 29. सामना संपलेला नाहीये. मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते, पलटवार होईल. आता शांतता आहे मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये. कडक मॅच. विश्वासचा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. 2 फिल्डर धावतायत आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्याचा इरादा आणि त्याच्यामध्ये यश. तत्पूर्वी 2 धावा मिळताना दिसतील. ओमकारने आतापर्यंत 4 धावा वाचवल्या त्या मॅच मध्ये. 2 वेळेला त्याने बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलले. 27 धावांची गरज. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जोपर्यंत ऋतिक केनी मैदानामध्ये तोपर्यंत सामना पेठाली संघ कधीही जिंकू शकतो. तो असा, कारण आता मात्र समोर बॉल टाकला होता. लॉंग ऑनला उडवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. ऋतिक केनीच्या बॅट मधून आणखीन एक हवाई फायर, सिक्सर. कडक शॉट, कडक बॅटिंग. एकटा लढलाय. विजय आणि पराभवातलं जर अंतर कोण असेल आता या मॅच मध्ये शिवशक्ती खारघर आणि पेठालीच्या दरम्यान, तर तो हा खेळाडू आहे. पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिच होता. लॉंग ऑनच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी ऋतिक केनीने. आणि खूपच धमाकेदार बॅटिंग करत असताना 11 बॉल मध्ये 35 धावांची खेळी. 50 अर्धशतक कंप्लीट झाले स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठालीचं. आणि याचं श्रेय संपूर्ण जाईल ऋतिकला. खूप धुवाधार बॅटिंग त्याने आतापर्यंत साकारली. 10 बॉल 21 धावांची गरज. वड मॅच. सामना रंगतोय. परत एक वेळा जागेवरून खडे खडे. जहां मसले होते बडे, हम होते वहां पर खडे. या वेळेला फलंदाज ऋतिक केनीच्या बॅटमधून आणखीन एक धमाका षटकार. 15 धावांची गरज. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, 28 झाल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार पाटीलच्या विरुद्ध 18 आल्या आणि मग कहाणी बदलली. दोन्ही टीमची धावसंख्या 3 ओव्हर नंतर 46च होती आणि आता धावा झाल्या 60. आता करायची आहेत 9 बॉल मध्ये 15. वड मॅच. ऋतिक केनी ही इज ऑन फायर नाव. त्याने 41 धावांची खेळी साकारली आहे. परत एक वेळा ऑन साइडला खूपच चांगला फटका. बॉटम एंडचा वापर केला. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलंय. ओमकारने बॉलला थांबवलंय. ऋतिक आता नॉन स्ट्रायकिंग एंडला. सिंगल तिथे मिळताना दिसेल. 8 बॉल 14 धावांची गरज. 8 चेंडू आणि 14 धावा. या 2 बॉलवर मॅच मध्ये येऊ शकतात शिवशक्ती खारघर. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये शिवशक्ती खारघर. या बॉलवर एखादा मोठा फटका, मॅच पूर्णपणे खिशात स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठालीच्या. आणि त्याचमुळे परेश केनी याची देखील भूमिका महत्वाची असेल. लेफ्ट हँडेड बॅटर आक्रमक असतात नैसर्गिकरित्या आणि ती एक वेगळी क्षमता त्यांच्याकडे असते. निसर्गाची देणगी असते. ऑन साइडला खूपच चांगला फटका. अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह ते केलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. फिल्डिंगचा दर्जा सूरज पाटीलने दाखवलाय. चांगली फिल्डिंग. हा सूरज रात्री देखील चमकतो ते इथे दिसतंय. 2 धावा वाचवल्या त्याने टीमसाठी. आता मात्र 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 7-12 हे समीकरण नेहमी चर्चेमध्ये असतो. 7-12 जेव्हा तो शेतकऱ्यांचा असतो या जमिनीचंही असेल कोणाकडे. 7-12 हे समीकरण या मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. हा बॉल खूप महत्वाचा आहे. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. कव्हर्सला फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो येतोय आणि आता दुसरी धाव घेण्याचाही प्रयत्न सुरू झालाय. रनआउट चान्स आणि दुसरी धाव कंप्लीट. आता काय झालंय, ऋतिकला मिळेल स्ट्राईक शेवटच्या ओव्हर मध्ये आणि समीकरण आहे 6 बॉल 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत 65. मॅच ऑन. पाण्याची मागणी होते, लगेच त्याची पूर्तता करा. आता या मॅचची कहाणी अशी आहे. 6 बॉल 10 धावांची गरज. मध्यरात्री ते सामने कडक रंगतात. कडाक्याच्या थंडीमध्ये अतिशय चांगला सामना. तसं आज लखनौच्या मॅच मध्ये त्या स्टेडियम मध्ये फॉग होता, धुकं होतं आणि त्याचमुळे सामना झाला नाही. परंतु इथे काही धुकं कमी नाहीये. परंतु तरी देखील एक चांगली प्रकाश योजना या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या दिवशी शेवटच्या सामन्यात 108 धावा देखील झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये आणि आता 6 बॉल मध्ये 10 धावा डिफेंड करायच्या आहेत. परंतु एक गोष्ट चांगली झाली आहे पेठाली टीम साठी. ती अशी आहे की ऋतिक केनीला स्ट्राईक मिळाली आहे.
तो एअर स्ट्राईक करू शकतो आणि त्याचं अर्धशतक देखील होऊ शकतं. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 अर्धशतक आलेत. 3 बॅटरचे अर्धशतक हुकले देखील आहेत. चला तर गोलंदाज तयार. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. सूरज रात्री चमकावं लागेल सूरजला. पहिलाच बॉल, परंतु इथेच चमकतोय कोण? ऋतिक केनीच्या बॅटमधून आणखीन एक हमला. हा घणाघाती हमला आहे. बॉल सीमा पार. पेठाली संघाचे समर्थक टाळ्या वाजवतायत, शिट्या वाजवतायत, खुश आहेत. आणि आता धावा झाल्यात 71. 5 मध्ये 4 धावांची गरज. काय बॅटिंग केली आहे ऋतिक केनीने. आतापर्यंत 5 अर्धशतक आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. खतरनाक बॅटिंग सगळ्यांनी केली आहे आणि 5 अर्धशतक वीर होते. आदित्य मस्कर, परेश कडके रोटपालीचा, प्रवीण चोरगे नेरेचा, विश्वास पाटील पेंदरचा आणि उस्मान पटेल तळोजा. आता पाहूया आणखीन एक अर्धशतक येत आहे का. 48 धावांची खेळी ऋतिक केनीने केली आहे. आणि अर्धशतक केव्हा स्पेशल असतं? ज्यावेळेला तुम्ही सेकंड इनिंग मध्ये मारता. खरं रन चेसिंग मध्ये, म्हणून तर तुमच्या नावाच्या समोर मग टॅग लागतो चेस मास्टर, जो विराट कोहलीला लागला होता भारतीय टीमच्या. आणि हा जर चेस मास्टर झाला, आदित्यने तेच केलं होतं. आदित्य मस्करने रन चेसिंग मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. रन चेसिंग मध्ये जो अर्धशतक मारतो तो खरा हिरो असतो त्या मॅचचा. आणि हा सामना जर फिनिश केला तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट त्यालाच मिळेल. कारण 75चं टार्गेट होतं. 14 बॉल मध्ये 48 धावांची खेळी. योद्धा आहे हा, संघर्ष योद्धा झाला या मॅच मध्ये ऋतिक केनीच्या बॅटमधून. आतापर्यंत 48 धावा, 5 बॉल 4 धावांची गरज. सूरजला कमबॅक करावं लागेल. असे सामने आणि अशा सामन्यांमध्ये पलटवार होतो. आताही विकेट आली तरी देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो कधीही शिवशक्ती खारगर. परंतु त्याच्यासाठी त्यांना ऋतिकला थांबवावं लागेल. बॉल शिल्लक आहेत 5. 5 बॉल मध्ये धावा करायचे 4. वड मॅच. मध्यरात्री एक रंगतदार सामना इथे रंगत असताना थंडीचा कडाका वाढतोय. पुढचा बॉल कमी गतीने टर्न केलाय बॉलला, जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. आता 3 धावांची गरज. 5 बॉल 3 रन. फिल्डिंग साइडने आता DRS घेतलाय, कारण मगाशी त्यांचा रिव्ह्यू रिटेन झाला होता, सक्सेस झाला होता आणि त्यांनी परत एक वेळा त्याचा वापर केलाय. पाहूया आता 5 मध्ये 4 धावांची गरज होती. टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय या DRS वर? चॅलेंज केलंय ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला. हा सामना आता अंतिम टप्प्यात चाललाय. 5 बॉल मध्ये 4 धावांची गरज होती. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु मैदानामध्ये एकटा लढलाय वाघ. ऋतिक केनी अफलातून बॅटिंग त्याने साकारली आहे. चौफेर खेळ केलाय आणि अंपायरचा इशारा येतोय हा वाईट बॉल असेल. व्हाईट बॉलचा निर्णय इथे आलाय आणि त्याच्यामुळे आता कहाणी अशी आहे. 5 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 5 बॉल 3 रन हे समीकरण सामना समाप्तीच्या मार्गावर. 14 बॉल मध्ये 48 आणि विकेट. बॅटची कडा घेतली आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. सूरज चमकला या मॅच मध्ये आणि बॅट डोक्यावर आहे. नाराज आहे स्वतःवर ऋतिक केनी, कारण आता या मॅचची कहाणी अशी आहे. 4 बॉल आणि 3 धावांची गरज. सुपर ओव्हर होते का? चौथा फलंदाज ठरलाय जो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जाऊन आउट झालाय. कुणाल पाटीलने काल 49 केल्या होत्या. कपिल पारवेने 48 केल्या होत्या. आज मागच्याच इनिंग मध्ये 45 धावा देखील तुम्ही पाहिल्या ओमकार पाटीलच्या. त्याच्यामुळे हा चौथा खेळाडू ठरतोय जो या स्पर्धेमध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आउट झालाय. आता 4 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये जाईल ऋषिकेश केनी पेठाली टीम कडून फलंदाजीसाठी. आता बॉल शिल्लक आहे 4 मध्ये 3 धावांची गरज आहे, परंतु टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम खेळ ऋतिक केनीच्या बॅट मधून. तडाखेबंद खेळ आणि मॅच मध्ये त्याने आणलंय पूर्णपणे पेठाली टीमला, परंतु अजूनही शर्यत संपलेली नाहीये. असेही सामने रंगतात, अशाही मॅचची कहाणी बदलते आणि सध्या तरी आपण पाहतोय नवीन बॅटरच्या समोर कडवं आव्हान आहे गोलंदाजाचं. हा सूरज कधीही चमकू शकतो. हा याच्या अगोदर देखील शिवशक्ती खारगर टीमसाठी नेहमीच चमकत आलाय आणि त्याच्यामुळे आता या मॅचची कहाणी त्याच्या माध्यमातून लिहिली जाईल का विजयाची हे पाहायचंय. समोर नवीन फलंदाज आलाय पेठाली टीमसाठी.
ऋषिकेश केनी. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 4 मध्ये धावा करायचे 3. दोन्हीही लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आहेत. पुढचा बॉल 4 बॉल 3 रन. सूरज तयार, कमी गतीने टाकला, बॅकफुटला गेलाय, बॉल हवेत खेळला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या जवळ अडवला जातोय, थ्रो येईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. आता या मॅचची कहाणी आहे. पुढच्या 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज. 3 बॉल 2 रन, एक आली तर सामना बरोबरीत आणि मग होईल सुपर ओव्हर. त्याच्यामुळे इथे धावा डिफेंड करण्याच्या तयारीत आहे का हा प्रश्न नक्कीच पडलाय टीम खारघरला. दुसऱ्या बाजूला पेठाली संघ विजयाच्या उंबरठ्यावर तर आहे, परंतु इथून अजूनही 2 पावलं दूर आहे संघ, कारण 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. असे सामने कलाटणी घेतात. अशा सामन्याची एक वेगळी मजा असते, निराळी मजा असते. टाळ्यांचा गजर होतोय प्रेक्षकांचा. दोन्ही टीमसाठी समर्थन मोठ्या संख्येने आलेले आहेत, समर्थक आलेले आहेत, समर्थन चांगलं मिळतंय. बॉल आहे 3 बॉल मध्ये धावा करायच्या 2. विकेट आली तर मॅच मध्ये खारघर संघ, मोठा फटका आला तर सामना फिनिश पेठाली टीम साठी. व्हॉट अ मॅच, चांगला सामना रंगलाय. सिली मिड ऑफ दोन्ही फिल्डर समोर आहेत. या वेळेला बॉलवर कडा प्रहार केलाय आणि हा सामना इथे जिंकलाय स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठालीने. 75 धावा चेस केलेल्या आहेत. अभिनंदन, वेल प्लेड. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ऋतिक केनी, ज्यांनी 48 धावांची खेळी केली, एक विकेट देखील घेतली गोलंदाजीमध्ये ऋतिक केनी आणि त्याचबरोबर 48 धावा त्याने केलेल्या आहेत. तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी संदीप पाटील सर यांच्याकडे आणि त्याच्यानंतर सामन्याला जशी सुरुवात होईल ऐकूया व्हॉइस ऑफ भिवंडी सिद्दीक भावे सरांचा आवाज. या मॅचची कहाणी अशी आहे, ओमकारने केल्या होत्या 45 धावा, केल्या होत्या खारघरने 74. 75चं लक्ष होतं विकास स्पोर्ट्स पेठालीने. हा सामना संपवलाय. अरविंदजी केनी पायल ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ऋतिक केनीला दिलं जाईल. ऋतिक केनीला 500 रुपयाचं पारितोषिक अरविंद केनी पायल ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने आहे. अभिनंदन. पेठाली संघाने सामना जिंकलाय आणि याच्यानंतर आपण ऐकणार आहोत सिद्दीक भावे यांचा आवाज. 7 विकेटने भव्य विजय. अभिनंदन ऋतिक, या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आणि टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचंय. हॅलो, चला गाथा गावंड 11 तोलाच्या मजकूर आणि विकास स्पोर्ट्स महादेव काका 11 पेठाली टीम कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच साठी ऋतिक केनी, ज्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. तर खारघर संघाचा देखील मनपूर्वक आभार. स्पर्धेमध्ये सहभाग आपण नोंदवला, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आपला देखील राहिलाय. आणि महेंद्र शेट केनी यांच्या वतीने देखील ऋतिकसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय.